नमस्कार प्रशिक्षणार्थी, स्वागत आहे। या सत्रात आपण सोलर बॅटरी 12 वोल्ट्स 100 एम्पियर आवर, सोलर पॅनल 75 वॅट्स आणि एलईडी लाईट्स 15 वोल्ट्स डीसी 5 वॅट्स यांच्यासह डस्क टू डॉन चार्ज कंट्रोलर म्हणजे रात्रंदिवस चालणारा चार्ज कंट्रोलर कसा तयार करायचा याबद्दल शिकणार आहोत। या सत्राच्या शेवटी तुम्ही पुढील मुद्दे जाणून घेऊ शकाल। सोलर लाईट सिस्टीम म्हणजे काय, त्यांच्या कंपोनेंट्सची यादी करणे, त्यांची कार्यान्वयन तत्त्वे ओळखणे, सोलर चार्ज कंट्रोलरची महत्त्वाची कार्ये ओळखणे, सोलर बॅटरी, सोलर पॅनल व एलईडी लाईटसह डस्क टू डॉन चार्ज कंट्रोलर तयार करण्याचे टप्पे याबद्दल माहिती करून घेण्यात सक्षम व्हाल। चला तर मग सोलर लाइटनिंग सिस्टीम म्हणजे नेमकं काय हे समजून घेण्यापासून सुरुवात करूया। सोलर लाईट हा जमिनीपासून वर उंचावलेला ऊर्जेचा सोर्स आहे आणि तो धातूच्या खांबावर बसवला जातो। ऊर्जेचा प्रायमरी सोर्स म्हणून प्रकाशाचे सोर्स सोलर फोटोव्होल्टिक म्हणजे एसपीव्ही मॉड्यूल वापरतात। विद्युत ऊर्जा दिवसाच्या काळात म्हणजे उजेडात साठवली जाते व फ्लोरोसंट किंवा एलईडी लाईट्सना रात्रीच्या काळात ऊर्जा देते। वीज साठवण्यासाठी त्यामध्ये रिचार्ज होण्याजोगी बॅटरी आणि चार्ज कंट्रोलरसारखी आवश्यक ती उपकरणे असतात। आता पुढे अगदी ठराविक लाईट सिस्टीमच्या कंपोनेंट्सची यादी करूयात। या सिस्टीममध्ये एसपीव्ही मॉड्यूल, बॅटरी, सोलर चार्ज कंट्रोलर आणि एलईडी ल्युमिनरी किंवा लाईट यांचा समावेश असतो। एसपीव्ही मॉड्यूल सोलर ऊर्जा प्राप्त करते आणि त्याचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करते। सोलर लाईट सिस्टीमसाठी वापरले जाणारे सोलर पॅनल हे वापरण्यात आलेल्या एलईडी ल्युमिनरीच्या वॅटेजच्या रेटिंगवर अवलंबून असतात। साधारणपणे 12 वॅट्स एलईडी ल्युमिनरीला त्याचे काम 12 तास चालण्यासाठी एसपीव्ही मॉड्यूलच्या 40 वॅट्स पिकअपची आवश्यकता असते। दिवसाच्या काळात सोलर पॅनलकडून रूपांतरित केलेली विद्युत ऊर्जा सोलर चार्ज कंट्रोलरच्या मार्फत साठवली जाते। सूर्यास्ताच्या वेळेस प्रकाशाची तीव्रता म्हणजे इंटेन्सिटी प्रति युनिट क्षेत्रफळ जवळपास 10 प्रकाशमय प्रवाह कमी होतो तेव्हा सोलर चार्ज कंट्रोलर ल्युमिनरीला ऊर्जा पुरवतात व जसा वेळ जातो तसा डिस्चार्ज होत जातो। जेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा सूर्योदय होतो तेव्हा सोलर चार्ज कंट्रोलर एलईडी लाईट बंद करतात। आधुनिक सोलर लाईट सोर्स म्हणून एलईडी लाईट्स वापरले जातात कारण कमी ऊर्जा वापरून हे लाईट्स बराच जास्त प्रकाश देतात। रात्रीच्या वेळेस जर बॅटरीचे व्होल्टेज त्याच्या सीमारेषेपेक्षाही खाली गेले तर चार्ज कंट्रोलर बॅटरी खूप काळ डिस्चार्ज होण्यापासून वाचण्यासाठी एलईडी लाईट्स बंद करतात। सोलर चार्ज कंट्रोलर काही महत्त्वाची कार्ये करतो। बॅटरी चार्ज करणे, बॅटरी पूर्ण चार्ज झाली की त्याची सूचना देणे, लोड जोडणे किंवा तोडणे, बॅटरी व्होल्टेजचे निरीक्षण करणे आणि जेव्हा ते अगदी कमी असेल तेव्हा लोड किंवा भारापासून ते तोडणे अशी कार्ये केली जातात। तो सोलर पॅनलला सर्किटशी जोडतो किंवा सर्किटपासून तोडतो। अति जास्त प्रमाणात चार्ज होण्यापासून बॅटरीचे संरक्षण करतो। बॅटरी खूप जास्त डिस्चार्ज होण्यापासून प्रतिबंध करतो। रिव्हर्स करंट फ्लो व ब्लॉकचे निरीक्षण करतो आणि चार्जिंग ऑन असताना बॅटरी जोडली गेली आहे आणि सोलर ऊर्जा ऑन आहे याची सूचना देतो। व्यावसायिक चार्ज कंट्रोलर्सना 10 एएमपी ते 40 एएमपी चार्जिंग करंट असतात। लाईट्सच्या कार्यान्वयनासाठी सोलर चार्ज कंट्रोलरला दिवसरात्र वैशिष्ट्यांची गरज असते, ज्याद्वारे सूर्यास्ताच्या वेळेस म्हणजे डस्क एलईडी लाईट्स सुरू होतील आणि सूर्योदयाच्या म्हणजे डॉनच्या वेळेस हे लाईट्स बंद होतील। सोलर बॅटरी, सोलर पॅनल व एलईडी लाईटची डस्क टू डॉन चालणारा चार्ज कंट्रोलर जोडण्याची प्रक्रिया अशी आहे। डस्क टू डॉन चार्ज कंट्रोलर तयार करण्यासाठी लागणारी आवश्यक ती उपकरणे जसे की 75 वॅट्सचे सोलर पीव्ही मॉड्यूल, 12 वॉल्ट्स डीसी आणि 5 वॅट्सचा एलईडी लॅम्प, 12 वॅट्स व 10 एम्पियरचा रात्रंदिवस चालणारा चार्ज कंट्रोलर व 100 एम्पियर तासांची बॅटरी।
सुरुवातीला 12 वॅट्स व 10 अँपिअरचा रात्रंदिवस चालणारा चार्ज कंट्रोलरच्या इनपुट टर्मिनलशी 12 व्होल्ट्स 100 अँपिअर तासाची सोलर बॅटरी जोडा. त्यानंतर 12 व्होल्ट्स DC किंवा 5 वॅट्सचा LED लाईट रात्रंदिवस चालणाऱ्या म्हणजेच डस्ट टू डॉन चालणाऱ्या चार्ज कंट्रोलरशी जोडा आणि त्यानंतर 75 वॅट्सचे सोलर PV मॉड्यूल चार्ज कंट्रोलरच्या सोलर इनपुट टर्मिनलशी जोडा. त्यानंतर सोलर पॅनल सूर्यप्रकाशात ठेवा आणि चार्ज कंट्रोलरवर बॅटरी चार्जिंग ऑन असल्याची खूण दिसते आहे का ते तपासा. चार्जिंग पूर्ण झाल्यानंतर ही खूण अधूनमधून दर्शविली जाते. सूर्यास्त झाल्यावर काळोख होतो तेव्हा तुमच्या लक्षात येईल की LED लाईट्स आपोआप ऑन होतात. पर्यायाने जर दिवसा चाचणी आवश्यक असेल तर LED लाईट्स आपोआप ऑन होत आहेत का हे तपासण्यासाठी चार्ज कंट्रोलरकडे जाणारे पॉझिटिव्ह इनपुट टर्मिनलची जोडणी म्हणजे कनेक्शन तोडले जाऊ शकते. आता आपण सोलर बॅटरी, सोलर पॅनल आणि LED लाईट्स यांच्यासह डस्ट टू डॉन चार्ज कंट्रोलर म्हणजेच रात्रंदिवस चालणारा चार्ज कंट्रोलर कसा तयार करायचा या सत्राच्या शेवटी पोहोचलो आहोत. आतापर्यंत तुम्ही सोलर लाईट सिस्टीम काय आहे हे माहिती करून घेण्यात, त्याच्या कंपोनंट्सची यादी करण्यात, त्याची कार्यान्वयन तत्त्वे ओळखण्यात, सोलर चार्जची कार्ये आणि डस्ट टू डॉन चालणारी वैशिष्ट्ये माहिती करून घेण्यात, तसेच सोलर बॅटरी, सोलर पॅनल व LED लाईटसह डस्ट टू डॉन सोलर चार्जर कंट्रोलर तयार करण्यात सक्षम व्हायला हवं.